Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ड्रोन किती कामात येऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? फक्त फोटोग्राफीसाठी नाही तर हल्लेखोराला पकडण्यासाठीही. अमरावतीतल्या बडनेरा इथे एक लग्न सुरू होतं. या लग्नामध्ये चित्रपटासारखा थरार बघायला मिळाला. रात्री 9:30 वाजताच्या सुमारास स्टेजवर नवऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि ही घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेनंतर ड्रोन पायलटनं दोन्ही गुन्हेगारांना त्याच्या ड्रोननं कैद केलं आणि 2 किलोमीटर पर्यंत हल्लेखोरांचा पाठलाग केला. या व्हिडिओमुळेच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तक्रारीनुसार सुजलराम समुद्र यांचा लग्न समारंभ सोमवारी रात्री सुरू होता. अचानक आरोपी राघव जितेंद्र बक्षी स्टेजवर आला आणि वरावर डाव्या मांडीवर आणि गुडघ्यावर लोखंडी चाकूनी 3 वार केले. हल्लेखोरांना पळून जाताना वराचे वडील रामजी समुद्र यांच्यावरही चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी असं का केलं? तर हा वाद सुरू झाला होता डीजेचा कार्यक्रम सुरू असताना. डीजेवर नाचत असताना वराचा आरोपीला धक्का लागला. या किरकोळ कारणामुळे वाद सुरू झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या आरोपीनं वरावरच चाकूने हल्ला केला. ड्रोन कॅमेऱ्यानं ही पूर्ण घटना जी आहे ती कैद केली. फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसतोय. त्यामुळे पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतलं आणि आरोपींना पकडण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल असंही ते म्हणाले. अमरावतीहून धनंजय साबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.